नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. तलाठी भरतीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम भरून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या उमेदवारांना नेमणूक देण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर या उमेदवारांना जिल्हानिहाय नेमणूक देण्यात येणार आहे. त्यामुळे या भरती झालेल्या तलाठ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा सरसावली असून शासकीय सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांवरील 12,544 फलक आणि इतर साहित्य उतरवण्याची झाकण्याची कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती रत्नागिरीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समिती समन्वयक अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिली आहे. आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी राजकीय जाहिराती काढून टाकण्याचं सत्र सुरू असतानाच एसटी महामंडळानेही एसटी बस स्थानक आगार परिसरातील जाहिराती हटवण्यास सुरुवात केली आहे. बस स्थानकात, आगारात तसेच एसटी बसवर विविध आस्थापनांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात, त्या काढाव्यात असे आदेश खासगी एजन्सीकडून राजकीय जाहिराती हटवल्या जात असल्या तरी बस आगारांमध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही कारवाई तात्काळ करावी. एसटी बस कोणत्याही स्थितीत आगारात दाखल झाल्यास कर्मचाऱ्यांकडून राजकीय जाहिराती काढल्या जाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे, तर देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार लढाई होणार आहे, ती म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर सुप्रिया सुळे उभ्या राहणार आहेत, तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ चिन्हावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. ही लढत निश्चित मानली जाते. या प्रकरणी आता शरदचंद्र पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी भाजपवर आरोप केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच लढेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोल्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून लढण्याच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या आशेवर पाणी फिरलंय. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलंय, अमरावती मतदारसंघ भाजपच लढणार. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व घेतील, असं ते म्हणाले. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ते ठाम आहेत. तसंच त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांबाबत एक गौप्यस्फोट केला. पहाटे 3 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता, असं जरांगे यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करतोय, पण मी शांत बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच, असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केलाय. निवडणुका आल्यावर मनसेची सेटिंग सुरू होते असं वक्तव्य करून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर हल्लाबोल केलाय. तर मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधणं हे दुर्दैवी असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगत द्वेष नेहमीच करतो, असं म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. कुणाची कुणासोबत सेटिंग केली भाजपने आणि मनसेनं हे जगजाहीर झालंय. त्यामुळे त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही, असं ते म्हणाले. महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाच्या सामाजिक क्रांती दिनी अभिवादन सभेत खासदार रामदास आठवले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळतं. देशामध्ये संविधान धोक्यात असून संविधान संपवलं जाईल असा आरोप करणारे ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस त्यांना जातीवाद संपवता आला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. महाड येथे चौदार तळे सत्याग्रहाच्या 97व्या सामाजिक क्रांती दिनाचं अभिवादन या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे 3 पक्ष सत्तेत असताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागतात मनसेलाही महायुतीत सहभागी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बंदद्वार चर्चा केली आणि मनसे महायुतीत सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत मनसे इंजिनिया चिन्हावर लढणार की कमळ हातात घेण्याच्या भाजपच्या आग्रहाला मान देत अस्तित्व टिकवण्यावर भर देणार, याकडे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं लक्ष लागलंय. महाडमध्ये चौदार तळे सत्याग्रहाच्या सामाजिक क्रांती दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार रामदास आठवले महाडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मनसेला महायुतीत घेण्यास विरोध दर्शवलाय. महाड विसावा हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आर्थिक वर्ष संपत आल्यानं मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीसह अन्य थकीत कर, पाणी बिले वसुलीवर भर दिला. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेनं बड्या कर थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं मंगळवारी 19 मार्च रोजी एकाच दिवसात मालमत्ता कराची तब्बल 100,55,69,69,000 रुपयांची विक्रमी वसुली केली. चेंबूर, धारावी, सायन, कोळीवाडा, वडाळा, माहीम आणि अणुशक्तीनगर अशा 6 विधानसभा मतदारसंघांना सामावून घेणाऱ्या
दक्षिण मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत धारावीचा पुनर्विकास हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचं मानलं जात आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगतेच्या आदल्या संध्याकाळी धारावीत भाषण करताना धारावी पुनर्विकासाच्या अनुषंगाने सरकारवर टीकास्त्र सोडलाय। किंबहुना मणिपूर येथून यात्रा सुरू करण्याचं कारण स्पष्ट करतानाच आवर्जून धारावी येथे यात्रेची सांगता केल्याचंही राहुल गांधी म्हणाले। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा गाजण्याचे संकेत आहेत। गतवर्षी 2023 मध्ये मुंबई आणि महामुंबई परिसरात विक्रमी संख्येने घरांची विक्री झाल्यानंतर आता चालू वर्षात देखील हाच ट्रेंड कायम राहणार असल्याचा अंदाज गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। मात्र त्याचसोबत घरांच्या किमती 8 ते 10% वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। गेल्या वर्षी देखील मुंबई आणि महामुंबई परिसरात घरांच्या किमतींमध्ये 22च्या तुलनेत 7 ते 10% वाढ झाली होती। घरांच्या मागणीमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक नवे प्रकल्प साकारले जात आहेत। त्यामुळे घर बांधणीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते। प्रामुख्याने स्टील, रेती, सिमेंट या सर्वच घटकांच्या किमतींमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे घरांच्या निर्मितीच्या खर्चात वाढ होत आहे आणि परिणामी घरांच्या किमती वाढणार आहेत। तर चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील बलाढ्य कंपनी एव्हरग्रँडमध्ये 78 अब्ज डॉलरचा महाघोटाळा उघडकीस आला असून हा चीनमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे। या घोटाळ्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। प्राप्त माहितीनुसार एव्हरग्रँडचे संस्थापक आणि चेअरमन शू जियानइन यांनी कागदोपत्री हेराफेरी करून कंपनीचा महसूल तब्बल 78 अब्ज डॉलरनं वाढवून दाखवलाय। खोट्या उत्पन्नाच्या आधारावर कंपनीने आपले रोखे चढ्या भावाने विकले। आता हे रोखे खरेदीदार अडचणीत आले। मोनो रेल्वेच्या ताफ्यात या महिन्याअखेरीस नवीन गाडी दाखल होणार आहे। त्यामुळे मोनो रेल्वेच्या फेऱ्या वाढणार असून चेंबूर ते महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनो रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। सध्या मोनो रेल्वेच्या ताफ्यात 8 गाड्या आहेत, त्यापैकी प्रत्यक्षात 6 गाड्या प्रवाशांच्या सेवेत असून दररोज त्यांच्या एकूण 118 फेऱ्या होत आहेत। सध्या मार्गिकेवर दर 18 मिनिटांनी मोनो गाड्या सुटत आहेत। मात्र एवढा वेळ गाडीची वाट पाहणं शक्य नसल्यानं प्रवाशांकडून मोनोतून प्रवासाकडे पाठ फिरवली जाते। त्यामुळे या मार्गावरील गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं नव्या गाड्या खरेदी केल्या जात आहेत। होळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेप्रमाणे आता एसटी महामंडळाकडून देखील जय्यत तयारी सुरू केली गेली असून राज्यभरात जाणाऱ्या सुमारे 1,500हून अधिक नियमित एसटी बस हाऊसफुल झाल्या। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून या सगळ्या एसटी बस सुटणार असून सार्वत्रिक बस कोकणात जाणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे। मुंबई महानगर प्रदेशातून दररोज राज्यभरात 1,500हून अधिक एसटी बस सोडल्या जात आहेत। पुढील 3 दिवसांसाठी कोकणात जाणाऱ्या सगळ्या एसटी बस हाऊसफुल झाल्या। यातील काही एसटी बसचे ग्रुप बुकिंग असून उर्वरित एसटी बस आरक्षित झालेल्या आहेत। तर यंदा भराडी देवी यात्रा आणि कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल 52,11,385 रुपये फायदा झालाय। यंदा एसटीने दोन्ही यात्रेसाठी चांगले नियोजन केल्यानं प्रवासी आकर्षित झाले होते। सामान्य प्रवाशांना एसटी एकमेव दळणवळणाचे साधन आहे। त्यातच एसटीकडून प्रवाशांना सवलती मिळाल्यानंतर एसटीचा डोलारा आर्थिकदृष्ट्या सावरू लागलाय। कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर कोयना जलविद्युत प्रकल्पात मे अखेरपर्यंत वीज निर्मिती करण्याचे नियोजन महानिर्मिती कंपनीने केले। त्यामुळे चिपळूण शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे। कोयना प्रकल्पात कमी प्रमाणात वीज निर्मिती केली जात होती, त्यामुळे वशिष्ठी नदीला मुबलक पाणी सोडले जात नव्हते। परिणामी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलमधून नागरिकांना मोचूळ पाण्याचा पुरवठा केला जात होता। गोवळकोट, पेठमाप, शंकरवाडी भागातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा देखील काढला होता। त्यानंतर आता कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर कोयना जलविद्युत प्रकल्पात मे अखेरपर्यंत वीज निर्मिती करण्याचे नियोजन महानिर्मिती कंपनीने केले असल्यानं चिपळूणकरांची मसूळ पाण्यातून सुटका होणार आहे। रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील खामतळे उपोषणाकरिता आणि त्याचे संवर्धन करण्याकरिता निधी उपलब्ध झाला, मात्र त्याची सुरुवात अद्याप झालेली नाही। भविष्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीनं गाळ उपसण्यात यावा अशी मागणी करण्यात येते आहे। या कातळावरील तळे फार वर्षांपूर्वी तयार करण्यात आले। त्यामध्ये मे अखेरपर्यंत पाणीसाठा असतो, त्यामुळे या परिसरातील अनेक विहिरींचा पाणीसाठा स्थिर राहतो। परंतु सध्या हे तळे गाळानं भरल्यानं ते उपसण्याची मागणी करण्यात आली होती। त्यासाठी तलाव संवर्धन कार्यक्रमांतर्गत निधी मंजूर झाला होता, परंतु अद्याप या कामाला सुरुवात करण्यात आली नाही। शिमगोत्सव सुरू झाला असून उन्हाचा कडाका देखील वाढलाय। त्यामुळे दिवसेंदिवस तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळ पोहोचू लागली आहे। सातत्यानं टँकर सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर 5 गावातील धनगरवाड्यांना चिपळूण पंचायत समितीमार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलाय। येत्या काही दिवसात टँकरग्रस्त गावांमध्ये वाढ होणार आहे। एकीकडे जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात कोट्यावधींच्या पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू असताना दुसरीकडे मात्र पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होते। तालुक्यातील टेरव, कुडप, सावर्डे, कादवड, कोंडमाळा या ठिकाणच्या धनगरवाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। मराठवाड्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले।
महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेडसह परभणीत आज सकाळी 6:09 आणि 6:19 2 भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत असून नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं हा भूकंप 4.5 रिश्टर एवढ्या तीव्रतेचा असल्याचं सांगितलंय. हिंगोलीसह परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचे 2 वेळा धक्के बसले. काही जुन्या घरांना तडे गेल्याचं सांगण्यात येत असून या भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी होती. परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिक घराबाहेर पडत असून मोकळ्या जागी जमा झाले होते. दरम्यान प्रशासनाकडून नुकसानाची पाहणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आढावा घेत आहेत. देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी दुर्घटना समोर आली. बांधकाम सुरू असलेली जुनी इमारत अचानक कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर एक तरुण गंभीर जखमी झालाय. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम सुरू असलेली 2 मजली इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्री 2:16 सुमारास घडली आहे. तर डोंबिवलीतील एका पाळणा घरात मुलांना मारहाण करून बांधून ठेवणे, त्यांना उलटे टाकण्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलंय. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी पाळणा घर चालवणाऱ्या त्या चालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नैराश्यातून मुंबईतील 43 वर्षीय डॉक्टर अटल सेतूवरून सोमवारी उडी मारल्याची घटना घडली आहे. या महिलेचा नावाशेवा पोलीस समुद्रात शोध घेत आहेत. अटल सेतूवरील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची पहिलीच घटना आहे. भोईवाडा परिसरात डॉक्टर किंजल शहा राहते. बऱ्याच दिवसांपासून ती तणावाखाली होती. सोमवारी घरातून निघताना किंजलनं आपण अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करत आहोत अशी चिठ्ठी लिहिली. 2:15 वाजण्याच्या सुमारास दादर येथून खासगी टॅक्सीनं अटल सेतूवर आली. सेतूवरील बॅरिकेड्सकडे काम सुरू असलेल्या ठिकाणी तिने समुद्रात उडी घेतली. या डॉक्टर महिलेचा अद्याप शोध सुरू आहे. समानता ट्रस्ट सिंधुदुर्गच्या वतीनं विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कला कौशल्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत शिलाई प्रशिक्षणाचा प्रारंभ तळेरे येथे करण्यात आला. यावेळी समानता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी यांनी महिलांनी कला आणि कौशल्य अवगत करून स्वतःचा वेगळा ब्रँड निर्माण करावा, यामुळे महिला सक्षम होतील असं सांगितलंय. तर प्रशिक्षक दाभोळकर यांनी विविध प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षण वर्गात एका वर्गात 20 महिला असून 2 वर्ग चालणार आहेत. फोंडाघाट येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय कॅडेट कोर NCC विभागातर्फे फोंडाघाट परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमाचे प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले. फोंडाघाट बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा पाकिटे, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कागद कचरा, प्लास्टिकच्या वस्तू इतरत्र पसरल्या होत्या. त्यामुळे बस स्थानक परिसर बकाल दिसत होता. NCCच्या विद्यार्थ्यांनी सकाळी या परिसरात श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. नवी मुंबईतील APMC बाजारात सध्या कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होते. सध्या रमजानचा महिना असल्यानं कलिंगडचे भाव उतरलेत आणि कलिंगडचा गोडवा देखील हरवलाय. सध्या 10 ते 12 रुपयांनी कलिंगड विकला जातोय. भाव कमी झाल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय. मात्र ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. पुढील महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता ग्राहकांनी व्यक्त केली आहे. राजापूर तालुक्यातील खरावते येथील प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी सुमारे 50 वर्षांपूर्वीपासून वापरात असलेली मुंडगा आणि सरवट या गावठी भात बियाण्यांचे संवर्धन केले. कृषी विभाग आणि दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून यावर सुमारे 7 वर्ष सखोल अभ्यास करून संशोधन करून चौगुले यांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भावे यांनी नुकतेच चौगुले यांचा भात बियाण्यांच्या पेटंटचे प्रमाणपत्र देऊन गौरव केला. एकाच वेळी 2 भात बियाण्यांचे पेटंट मिळवणारे चौगुले हे जिल्ह्यातील पहिले शेतकरी ठरले. मुंबईच्या फ्रँचायझीनं रोहित शर्माकडून नेतृत्व काढून हार्दिककडे सोपवल्यानंतर चाहते प्रचंड संतापले. रोहित या निर्णयानं नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यात हार्दिकनेही पहिल्याच पत्रकार परिषदेत कर्णधार झाल्यानंतर रोहितशी बोलणं झालं नसल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे नेमकं काहीतरी फिसकटल्याचं चाहत्यांमध्ये ठाम मत होतं. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे कॅम्प देखील लागले, परंतु त्यातही रोहित हार्दिक एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे चर्चांनी वेग पकडला होता. पण अखेर बुधवारी मुंबई इंडियन्सचे पोस्ट केलेल्या व्हिडिओतून याचं उत्तर मिळालंय. आणि इंडियन प्रीमियर लीग 2024च्या पूर्वसंध्येला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या 2 प्रमुख संघांमध्ये बदल पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सला मोहम्मद शमीच्या माघारीमुळे मोठा धक्का बसलाय, तर मुंबई इंडियन्सच्या दिलशान मधुशंकाला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. गुजरातने आपली कमकुवत गोलंदाजी मजबूत करण्यासाठी संदीप वॉरियर्सला शमीची रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलंय, तर मुंबई इंडियन्सने 19 वर्षाखालील वर्ल्ड कप गाजवणाऱ्या क्वेना माफाकाला करारबद्ध केलाय. संदीप वॉरियर 50 लाखांच्या किमतीत गुजरातच्या ताफ्यात दाखल झालाय. यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.